मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक निकालांचा थरार, 6 मतदारसंघात अटीतटीचे व रोमहर्षक निकाल. मोहोळ जनसंसद न्यूज. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत लढत कायम राहिल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आष्टी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयराज डोंगरे यांनी विजय मिळवला. या ठिकाणी चुरशीच्या लढतीनंतर त्यांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली. नरखेड जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे लखन शिंदे विजयी झाले. मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत निकालात चढ उतार होत असल्याने नरखेडमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. कामती जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या विमल तानाजी खताळ यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे कामती परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पोखरापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे नरुटे विजयी झाले. येथेही शेवटच्या फेरीत निकाल स्पष्ट झाला. पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे चरणराज चवरे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला असून निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरुल जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे सचिन जाधव यांनी विजय संपादन केला. एकूणच मोहोळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद मतदारसंघात अटीतटीच्या व रोमहर्षक लढतीनंतर निकाल स्पष्ट झाले असून वेगवेगळ्या पक्षांना यश मिळाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत. वाहतुकीचा तणाव आहे, रस्त्यात थांबू नका, रस्ता मोकळा करा.